पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? इथे ॲक्च्युअली अयोग्य असायला हवं. कोणते विधान अयोग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. अयोग्य म्हणजे चूक. पहिलं विधान आहे, एखादा कायदा अंमलात येण्याअगोदर त्या कायद्याने प्रतिबंधित केलेल्या कृत्याकरिता कोणीही दोषी ठरवले जाऊ शकत नाही. विधान बी आहे, एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवता येत नाही. पर्याय क्रमांक सी, कोणीही स्वतःविरुद्ध साक्षीदार होऊ शकत नाही. ए, बी, सी की ऑल ऑफ दी अबव याच्यापैकी कोणतं विधान जे आहे ते अयोग्य आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल, हा जो प्रश्न आहे तो कलम 20 शी रिलेटेड आहे, अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे. फक्त सी अयोग्य आहे. इथे बऱ्याच जणांना कन्फ्युजन असू शकतं की विधान तिसरं तर बरोबर आहे, मग इथे चुकीचं कसं काय दिलेलं आहे. त्याचं एक्सप्लेनेशन आपण लगेच पाहणार आहोत. तर कलम 20 जर आपण पाहिलं तर कलम 20 मध्ये अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षणाशी रिलेटेड काही तरतुदी आहेत. याच्यामध्ये कलम 20चं उपकलम 1 जर पाहिलं तर ते आहे एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याचा अंमल नाही, म्हणजे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. तर हे तुम्ही ऐकलं असेल, पण एक्झॅक्टली हे म्हणजे काय, तर हे याच्याबद्दल बऱ्याच जणांना कन्फ्युजन असेल. तर एखाद्या व्यक्तीने समजा प्रचलित कायद्याचा भंग केला, म्हणजे जो कायदा सध्या अस्तित्वात आहे त्याचा जर भंग केला तरच त्या व्यक्तीला दोषी ठरवलं जाईल आणि आत्ता प्रचलित असलेल्या कायद्यानुसारच त्या व्यक्तीला शिक्षा दिली जाईल. पण जर समजा एखाद्या व्यक्तीचं कृत्य सध्या अंमलात असलेल्या कायद्यानुसार अपराध ठरत नसेल, तर ते भविष्यातल्या कायद्यानुसार अपराध ठरले तरी सुद्धा त्याला दोषी मानले जाणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, की आत्ता एकाने गुन्हा केलेला आहे. समजा आपण उदाहरण घेऊयात, की 2021 मध्ये गुन्हा केला आणि त्याच्याशी रिलेटेड कायदा 2021 मध्ये अंमलात आहे, तरच त्या व्यक्तीला शिक्षा दिली जाईल. पण 2021 मध्ये गुन्हा केलेला आहे आणि समजा ही जी कृती आहे ती सध्याच्या कायद्यानुसार गुन्हा नाही, पण समजा 2022 मध्ये एखादा कायदा आला आणि त्या कायद्यानुसार ही कृती जर गुन्हा ठरली, तर त्या व्यक्तीला ती शिक्षा दिली जाणार नाही, म्हणजे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. ठीक आहे. त्यानंतर दुसरा 20 मधलं दुसरं जे कलम आहे 20(2) ते आहे नो डबल जेपर्डी. म्हणजे काय, तर डबल जेपर्डी नसणे. याचाच अर्थ काय होतो, की एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवरती खटला चालवला जाणार नाही किंवा शिक्षा दिली जाणार नाही. मग तुम्हाला आठवत असेल, अमिताभ बच्चनचं एक पिक्चर आहे, एक फिल्म आहे, आय डोंट नो द नेम, बट त्या फिल्ममध्ये म्हणजे अमिताभ बच्चनला एका व्यक्तीच्या खुनासाठी शिक्षा दिली जाते आणि मग नंतर जेव्हा ते जेलमधून सुटून येतात तर ती व्यक्ती जिवंत असते आणि मग ते परत त्या व्यक्तीचा खून करतात आणि मग त्यावेळेला खून करताना ते म्हणतात, म्हणजे परत त्यांच्यावरती खटला चालवला जातो, त्यावेळेला ते म्हणतात की मला एकाच व्यक्तीच्या खुनासाठी 2 वेळा तुम्ही शिक्षा देऊ शकत नाही. असंच सेम आणखी कुठल्या तरी एका मूव्हीमध्ये आहे, की ज्या व्यक्तीला म्हणजे मारलेलं आहे ऑलरेडी, तिचा खून झालेला आहे, त्याच्यासाठी शिक्षा भोगली आणि परत ती व्यक्ती जिवंत आहे, तर मग दुसऱ्यांदा तिला मारल्यानंतर शिक्षा होणार नाही, कारण एकच अपराध तर एकच आहे. मग एकाच अपराधासाठी 2 वेळा त्या व्यक्तीवरती खटला चालवता येणार नाही किंवा त्या व्यक्तीला शिक्षा देता येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. तर कुठल्याही व्यक्तीवरती त्या व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. पण हे जे संरक्षण आहे ते कोणत्या बाबतीत लागू होतं, तर मौखिक साक्ष असेल किंवा कागदपत्रांवरती आधारित साक्ष असेल, तर या दोन्ही बाबतीत लागू होतं. पण त्या व्यक्तीकडे समजा गुन्ह्याशी संबंधित एखादी वस्तू असेल, तर ती वस्तू सादर करण्यासाठी सक्ती केली जाऊ शकते किंवा इतर गोष्टी, जसं की त्या व्यक्तीचा अंगठ्याचा ठसा असेल, नमुना सही असेल, रक्ताचा नमुना असेल, तर हे देण्यासाठी मात्र त्या व्यक्तीवरती सक्ती केली जाऊ शकते. मग आता हे विधान तर बरोबर आहे, मग तुम्ही प्रश्नामध्ये चुकीचं आहे असं कसं म्हटलात, असं तुम्हाला प्रश्न पडू शकतो. इथे विधान दिलेलं आहे की स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती त्या व्यक्तीवरती केली जाऊ शकत नाही. पण त्या वाक्याचा अर्थ असा होऊ शकत नाही की कोणतीच व्यक्ती स्वतःविरुद्ध साक्ष देऊ शकत नाही किंवा साक्षीदार होऊ शकत नाही. व्यक्ती स्वतःहून साक्षीदार होऊ शकते, पण त्या व्यक्तीवरती तशी सक्ती केली जाऊ शकत नाही. म्हणजे इथे विधानं किंवा जे वाक्य आहे ते व्यवस्थित समजून घ्या. इथे एका शब्दासाठी आपला मार्क जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. कलम 23 मधील बिगारी या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या विधानांचा विचार करा. इथं परत 4 विधानं दिलेली आहेत आणि बिगारी या संकल्पनेमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो असं विचारलेलं आहे. ए, सक्तीचे श्रम. बी, शारीरिक क्षमतेपलीकडे काम करण्याची सक्ती.
सी अनैच्छिक दास्यत्व आणि डी विशिष्ट मालकासाठी काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्वीकारणे. खाली विचारलेला आहे बरोबर विधानांचा विचार करा. पहिला पर्याय आहे फक्त अ बरोबर, फक्त ए बरोबर. दुसरा पर्याय आहे ए आणि बी बरोबर. तिसरा पर्याय आहे ए, बी, सी बरोबर आणि चौथा पर्याय आहे सर्व पर्याय बरोबर आहेत. तर अगदी सोपा प्रश्न होता. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑल ऑफ दी अबोव, म्हणजे वरीलपैकी सर्व ज्या गोष्टी आहेत त्या बिगारी या संकल्पनेमध्ये येतात. कलम 23 मध्ये हा जो अधिकार आहे तो आपला दिलेला आहे. शोषणाविरुद्धचे जे हक्क आहेत त्याच्यामध्ये कलम 23 मध्ये दिलेलं आहे माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई, असा हा आपला अधिकार आहे. आणि याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये म्हणजे आता जसं हे 4 मुद्दे सांगितले बिगारी संकल्पनेच्या बाबतीत, तर माणसांचा अपव्यापार याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टींचा समावेश होतो. माणसांचा अपव्यापार म्हणजे काय, तर पुरुष, महिला आणि बालकांची खरेदी विक्री एखाद्या वस्तूसारखी करणे याच्यावरती बंदी आहे. त्यानंतर बालक आणि महिला यांचा अनैतिक व्यापार असेल, उदाहरणार्थ वेश्या व्यवसाय, तर माणसांच्या अपव्यापारामध्ये त्याचा पण समावेश होतो. त्याचबरोबर देवदासी ही प्रथा तुम्हाला माहिती असेल, तर देवदासी सुद्धा माणसांच्या अपव्यापार या संकल्पनेमध्ये देवदासीचा सुद्धा समावेश होतो आणि गुलामगिरी या गोष्टी. पण कलम 23 ने जे आपल्याला हक्क दिलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही अपवाद आहेत. राज्यसंस्था जी आहे ती सार्वजनिक प्रयोजनार्थ अनिवार्य असलेल्या सेवा लादू शकते आणि अशा वेळेला धर्म, वंश, जात, वर्ण या कारणांवरून भेदभाव केला जाणार नाही. उदाहरणार्थ काही अनिवार्य लष्करी सेवा असतात किंवा समाजसेवा, म्हणजे अगदी थोडक्यात तुम्ही विचार करा की सक्तीचं श्रम करण्यास मनाई आहे, ठीक आहे, बिगारी म्हणून, किंवा शारीरिक क्षमतेपलीकडे काम करण्याची सक्ती करणं असेल, किंवा विशिष्ट मालकासाठी काम करणं आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्वीकारणे, हे मुद्दे आले. मग एखाद्याला असा प्रश्न पडू शकतो की जर एखादी व्यक्ती फौजमध्ये, आर्मीमध्ये वगैरे जर भरती झाली, तर बऱ्याचदा असं होतं की त्यांच्याकडून खूप जास्त काम करून घेतलं जातं. म्हणजे जे काही आपण हे म्हणतो त्यांचं ट्रेनिंग जे असतं ते खूप हार्ड असतं, राईट? किंवा बऱ्याचदा त्यांना ज्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात त्या त्यांच्या शारीरिक क्षमतेच्या पलीकडच्या असतात. मग हे सगळं कलम 23 मध्ये बसत नाही का? तर नाही. राज्य म्हणजे या कलमाला जो अपवाद आहे त्याच्यामध्येच असं म्हटलेलं आहे की राज्यसंस्था जी आहे ती सार्वजनिक प्रयोजनार्थ काही अनिवार्य सेवा लादू शकते आणि तिथे मग कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. ठीक आहे, तर हे मुद्दे थोडे कव्हर करून घ्या. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार धार्मिक व मूलभूत हक्काच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनादत्त आहेत? म्हणजे खालीलपैकी कोणत्या तरतुदी या घटनेमध्ये दिलेल्या आहेत? विधान ए आहे धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतो. त्यानंतर विधान बी आहे धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक, वित्तीय, राजकीय कृत्ये राज्य यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करू शकेल. विधान सी आहे सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरिकांना खुले करून देण्याचा कायदा राज्य यंत्रणेला करता येईल. आणि विधान डी आहे कृपाण धारण करणे ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल. पर्याय क्रमांक 1 आहे बी आणि डी. पर्याय क्रमांक 2 आहे ए, बी, सी, डी. पर्याय क्रमांक 3 आहे ए, बी आणि सी. आणि पर्याय क्रमांक 4 आहे नन, म्हणजे वरीलपैकी एकही नाही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे इथे दिलेल्या तरतुदींपैकी फक्त बी आणि डी याच तरतुदी घटनादत्त आहेत. धार्मिक मूलभूत हक्क हे केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतात, हे विधान चुकीचं आहे. कारण मूलभूत हक्क हे भारतीय तसेच परकीय जो धार्मिक आणि याच्याशी रिलेटेड हक्क आहे आपला, धार्मिक मूलभूत हक्क जो आहे आपला, धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क, तो भारतीय त्याचबरोबर परकीय अशा दोन्ही नागरिकांना उपभोगता येतो. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान बरोबर आहे धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक, वित्तीय, राजकीय कृत्ये जी आहेत ती राज्य यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करू शकते. तिसरं विधान जे आहे सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरिकांना खुल्या करून देण्याचा कायदा राज्य यंत्रणेला करता येईल. तर इथे थोडंसं करेक्शन आहे. या ज्या तरतुदी आहेत तर या खुले करून देण्याची तरतूद किंवा हा अधिकार जो आहे तो सर्व भारतीयांसाठी नाही, तर हिंदूंचे सर्व गट आणि पोटभेद यांना लागू करण्यात येईल. ठीक आहे, म्हणजे हा सर्व भारतीयांसाठी नाही, तर जे हिंदूंचे गट आहेत किंवा हिंदूंचे जे वर्ग आहेत, पोटभेद आहेत, यांना लागू करण्यात येईल. आणि कृपाण धारण करणे ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल. तर हे विधान अगदी बरोबर आहे. जर आपण धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी रिलेटेड कलम पाहिली
तर कलम 25 मध्ये दिलेलं आहे विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आणि आचरण करण्याचं आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य. कलम 26 मध्ये आहे धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य. कलम 27 मध्ये आहे एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबतचं स्वातंत्र्य. आणि कलम 28 आहे शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचं स्वातंत्र्य. ही जी कलमं आहेत कलम 25, 26, 27, 28 ही व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण सध्या धर्म, जात ह्या सगळ्या गोष्टी जरा जास्त चर्चेमध्ये आहेत. आणि तुम्ही कोविड-19च्या कालावधीमध्ये पाहिलं असेल, सुरुवातीलाच म्हणजे जे कोरोनाचा प्रसार झाला होता, तर त्याच्यात एक कार्यक्रम झाला होता एका विशिष्ट अशा धर्माचा आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती ब्लेम करण्यात आलं होतं. तर मग या ज्या घटना आहेत या कुठे ना कुठेतरी सगळ्याच गोष्टींवरती अफेक्ट करत असतात आणि हे करंटमध्ये चर्चेत असतं आणि त्याचा संबंध जर आपल्या सब्जेक्टशी असेल तर तिथे प्रश्न आपल्याला येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे अयोग्य जोडी ओळखा. 4 जोड्या आहेत, त्याच्यापैकी एक जोडी चुकीची आहे. पहिली जोडी आहे प्राथमिक शिक्षणाचा हक्क कलम 21A. दुसरी जोडी आहे धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य कलम 27. तिसरी जोडी आहे सार्वजनिक सेवेमध्ये संधीची समानता कलम 16. आणि चौथी जोडी आहे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण कलम 21. इथे जर आपण पाहिलं तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य. हे मी मागच्याच प्रश्नात सांगितलं, पण धार्मिक स्वातंत्र्याचे जे हक्क आहेत तिथे आपल्याला कलम 25, 26, 27, 28 मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं की पहिल्यांदा कोणता आहे आणि नंतर कोणता आहे. तर प्राथमिक शिक्षणाचा हक्क जर आपण पाहिला तर कलम 21A मध्ये दिलेला आहे आणि याच्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याशी रिलेटेड तरतुदी आहेत. पण हे जे कलम 21A आहे हे मूळ घटनेमध्ये नव्हतं, तर ते कलम जे आहे ते नव्याने टाकण्यात आलं घटनादुरुस्ती 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार. ठीक आहे, 86वी घटनादुरुस्ती झाली 2002ला आणि त्यानुसार मूलभूत हक्कांमध्ये पण एक कलम ॲड करण्यात आलं कलम 21A. त्यानंतर मार्गदर्शक तत्वांमध्ये जे कलम आहे कलम 45 आय थिंक, तर त्याची वाक्यरचना सुद्धा बदलण्यात आली आणि त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यांमध्ये सुद्धा एक कलम ॲड करण्यात आलं जे की 51A आहे. ठीक आहे, 11वं मूलभूत कर्तव्य याच्यामध्ये ॲड करण्यात आलं. त्यानंतर सार्वजनिक सेवेमध्ये संधीची समानता हे पण आपण मगाशीच पाहिलं, हे आहे कलम 16 मध्ये. त्यानंतर जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण हे दिलेलं आहे कलम 21 मध्ये. कलम 21 खूपच जास्त महत्त्वाचं आहे, याच्यावरती ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर जर आपण मूलभूत हक्कांची कलमं पाहिली तर मूलभूत हक्क तुम्हाला माहिती की वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेले गेलेले आहेत. जसं की काही समानतेचा हक्क दिलेला आहे, स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे, धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहे, सांस्कृतिक हक्क आहे, शोषणाविरुद्धचा हक्क आहे. तर ही कलमं आपल्याला माहिती असली पाहिजे. समानतेचा हक्क जो आहे तर तो आपल्याला कलम 14 ते 18 मध्ये पाहायला मिळतो. कलम 14 मध्ये आहे कायद्यासमोर समानता. कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभावास मनाई. कलम 16 मध्ये सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी. कलम 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करणे आणि कलम 18 मध्ये किताब नष्ट करणे. तर इथे थोडंफार 1-2 कलमांच्या ट्रिक्स जर लक्षात ठेवायचं म्हटलं तर कलम 16 नोकरीमध्ये सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी म्हटलेलं आहे आणि ते चर्चेमध्ये आहे, त्यामुळे कलम 16 लक्षात राहील. त्यानंतर किंवा तुम्ही असं म्हणू शकता की तुम्ही ऐकलं असेल ते गाणं 16वं वरीस धोक्याचं, तर तिथे रोजगाराशी रिलेटेड संधी मिळण्याच्या दृष्टीने हे वर्ष धोक्याचं आहे असं म्हणून तुम्ही 16 नंबर लक्षात ठेवू शकता. 17 नंबर जे आहे ते अस्पृश्यता नष्ट करणे. आता लक्षात घ्या की 16व्या वर्षी जनरली आपली 10वी कंप्लीट होते आणि 17व्या वर्षी आपण 11वीला जातो. तर 11वीला जेव्हा जातो तेव्हा आपण कॉलेजमध्ये जातो आणि आपण एवढे समजदार झालेलो असतो की कॉलेजमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचा भेदभाव आपण पाहत नाही की हा या जातीचा, तो त्या जातीचा आणि तिथे अस्पृश्यता वगैरे असं काही नसतं. म्हणजे आपण कॉलेजमध्ये गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यातून बाहेर पडतो. तर असं लक्षात ठेवू शकता. आणि 18वं वर्ष किताब नष्ट करणे म्हणजे 18 वर्षापर्यंत सगळेजण आपल्याला बालिश म्हणत असतात. सो तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की 18 पूर्ण झाल्यानंतर मला म्हणजे 18व्या वर्षानंतर मला सगळे म्हणजे माझ्यावरचा बालिश हा किताब जो आहे तो नष्ट होतोय. अशा पद्धतीने ही फक्त जस्ट ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क मगाशीच आपण पाहिलं कलम 19 मध्ये स्वातंत्र्याचा हक्क आहे. इथे जर आपण पाहिलं तर कलम 19 ते 22 येतात स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये. 19 मध्ये भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचं संरक्षण आहे.
20 पण पाहिलं आपण अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण, 21 पण जस्ट आता पाहिलं जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यांचे संरक्षण, 21A पण पाहिलं शिक्षणाचा हक्क आहे आणि कलम 22 आहे अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. त्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 मध्ये आहे माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई. तर अपव्यापारमध्ये कोणत्या कन्सेप्ट येतात ते पाहिलं आपण आणि बिगारीमध्ये पण पाहिलं. कलम 24 मध्ये कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. तर हे लक्षात ठेवा की 24 कलम जे आहे तर तिथे बालकांना कामाला ठेवण्यास मनाई आहे. तर तुम्ही असं म्हणू शकता की दिवसात 24 तास असतात, 24 तासात अजिबात लहान मुलांना कामाला ठेवायचं नाही. असं एक विधान म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचे जे हक्क आहेत ते आपण ऑलरेडी पाहिले 25 ते 28 मध्ये. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहेत कलम 29 आणि 30 मध्ये. कलम 29 मध्ये असं म्हटलेलं आहे अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधाचे संरक्षण आणि कलम 30 मध्ये म्हटलेलं आहे अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि त्यांचं प्रशासन करण्याचा हक्क. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा असं म्हटलेलं आहे ते म्हणजे कलम 32, ज्याच्यामध्ये हे जे काही मूलभूत हक्क आपल्याला भाग 3 ने दिलेले आहेत तर हे सर्व हक्क बजावण्याचा जो काही आपला हक्क आहे किंवा या हक्कांचं संरक्षण करण्याकरिताचा जो हक्क आहे किंवा या हक्कांचं उल्लंघन झाल्यानंतर दाद मागण्याचा जो हक्क आहे तो कलम 32 मध्ये येतो. ठीक आहे. तो आपण सगळे म्हणजे अगदी 14 ते 32 पर्यंतची सगळी महत्वाची कलमं आपण इथे एका प्रश्नामध्ये कव्हर केलेली आहेत. हे तुमच्या लक्षात राहील आणि जे काही लक्षात राहत नाही तिथे मग छोट्याफार ज्या ट्रिक्स आहेत मी आता जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणती संस्था किंवा यंत्रणा अंतर्भूत नाही. हा पण एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. कलम 12 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही, कोणती संस्था येत नाही याबद्दलचा हा प्रश्न आणि असा प्रश्न 100% बनू शकतो. तर ए दिलेला आहे विधानसभा, त्यानंतर बी दिलेला आहे विधान परिषद, त्यानंतर सी दिलेलं आहे उच्च न्यायालय आणि डी दिलेलं आहे जिल्हा परिषद. तर संस्था जी आहे म्हणजे राज्यसंस्था जी आहे त्याची व्याख्या आपल्याला कलम 12 मध्ये पाहायला मिळते. त्याच्यामध्ये कोणते घटक येतात आणि कोणते येत नाहीत हे व्यवस्थितपणे ऐका. राज्यघटनेनुसार कोणते येतात आणि सुप्रीम कोर्टनुसार कोणते येतात हे पण व्यवस्थित लक्षात घ्या, कारण जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला इथेच फसवलं जाऊ शकतं. कदाचित ज्या राज्यसंस्था तुम्हाला माहिती आहेत त्याच्यामध्ये प्रश्न थोडासा वेगळा येऊ शकतो. कसा ते मी सांगते. आधी आपण राज्यसंस्था या व्याख्येमध्ये कोणाचा समावेश होतो हे पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा येतं भारत शासन आणि संसद म्हणजेच संघ शासनाचे कार्यकारी आणि कायदेकारी मंडळ. त्यानंतर दुसरा घटक येतो तो म्हणजे घटक राज्य शासन म्हणजे जी पण आपली राज्य आहेत त्यांचं शासन आणि विधिमंडळ म्हणजेच राज्य शासनाची कार्यकारी आणि कायदेमंडळ. ठीक आहे. त्यानंतर सर्व स्थानिक अधिसत्ता मग त्याच्यामध्ये नगरपालिका आली, पंचायत समिती आल्या, जिल्हा मंडळे आली, न्यास हे सगळं त्याच्यामध्ये आलं. आणि चौथं आहे भारताच्या राज्यभूमीतील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर सर्व प्राधिकारी. तर हे झाले घटनेने ज्यांना राज्यसंस्थेचा दर्जा दिलेला आहे ते. पण सुप्रीम कोर्टनी वेगवेगळ्या केसेसमध्ये जेव्हा पण एखादा खटला झाला तर त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांच्या आधारे जर आपण पाहिलं तर SBI, LIC, ONGC, सेल यांना सुद्धा राज्यसंस्थेचा दर्जा दिलेला आहे. ONGC आणि सेल तर तुम्हाला माहिती असेल महारत्न कंपन्या आहेत, त्या आपण इकॉनॉमिक्समध्ये पाहूयाच. तर SBI आणि LIC यांना सुद्धा राज्यसंस्थेचा दर्जा दिलेला आहे. मात्र ज्या सहकारी संस्था आहेत किंवा BCCI आहे या राज्यसंस्था नसल्याचा निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टने दिलेला आहे. तर प्रश्न कसा येऊ शकतो मी तुम्हाला सांगते. आपल्याला हे माहिती की भारताची म्हणजे संसद असेल किंवा राज्याचं विधिमंडळ असेल, त्याचबरोबर नगरपालिका, पंचायत समिती हे जे आहे स्थानिक स्वराज्य संस्था, तर या काय आहेत? राज्यसंस्था आहेत. त्याचबरोबर SBI, LIC, ONGC, सेल यांना सुद्धा राज्यसंस्थेचा दर्जा आहे. कदाचित वरती प्रश्न असा असेल की भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणत्या संस्थेचा किंवा यंत्रणेचा राज्यसंस्था या व्याख्येमध्ये समावेश होतो आणि खाली ऑप्शन असतील संसद असेल, विधिमंडळ असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, SBI असेल, ONGC असेल, सेल असेल आणि मग खाली परत त्याला सब ऑप्शन दिलेले असतील वरीलपैकी सर्व किंवा ABCD फक्त अशा पद्धतीने. तर इथे आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. का? कारण आपल्याला माहिती आहे की हे जेवढे पण दिलेले आहेत ऑप्शन या सगळ्याच राज्यसंस्था आहेत.
पण प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, भारतीय राज्यघटनेनुसार. मग इथे तुम्हाला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. कलम 12 मध्ये जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे 4च घटक आहेत ज्यांना राज्यसंस्थेचा दर्जा आहे. पण बाकी जे आपण नावं घेतली यांना सुप्रीम कोर्टने हा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे राज्यघटनेचे प्रश्न, जरी राज्यघटना तुम्हाला सोपा वाटत असेल विषय, तरी सुद्धा या विषयावरती येणारे प्रश्न हे जास्त फसवे असतात. ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खालील विधाने विचारात घ्या. इथे 3 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, धर्मनिरपेक्ष राज्य सरकारच्या सर्व धर्माचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक राज्यधर्म म्हणून मानत नाही. पुढचं विधान आहे, राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25, 26 आणि 27 स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे. आणि सी विधान आहे, धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे. खालीलपैकी कोणती विधाने जी आहेत ती बरोबर आहेत असं विचारले. फक्त ए आणि सी, बी आणि सी, की ऑल ऑफ दी अबव, की सर्वच विधानं बरोबर आहेत. या प्रश्नाचं जर आपण बरोबर उत्तर पाहिलं तर ते आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे वरीलपैकी सर्व विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, तर एखाद्या राज्याला किंवा एखाद्या राष्ट्राला जेव्हा आपण धर्मनिरपेक्ष म्हणतो तर तिथे सर्व धर्मांचं संरक्षण केलं जातं आणि कोणताही एक राज्यधर्म असत नाही. म्हणजे भारताचा धर्म कोणता असं जर विचारलं तर अर्थात त्याचं उत्तर असेल की कोणताच नाही, कारण भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी काय केलेलं आहे, कलम 25, 26, 27 मध्ये धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे. कारण कलम 25 ते 28 मध्ये आपला धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहे आणि याच्यामध्ये आपल्याला स्वतःचा धर्म स्वीकारण्याचा असेल किंवा धर्माच्या प्रकटीकरणाचा असेल, प्रचार करण्याचा असेल, तर प्रत्येकाला त्याचा अधिकार दिलेला आहे. आणि इव्हन हे जे कलम आहे ते भारतीय तसंच परकीय नागरिकांना सुद्धा लागू होतं. ठीक आहे. आणि सी, धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे. तर हे अगदी बरोबर आहे, कारण ज्यावेळेला आपण घटनेची वैशिष्ट्ये पाहिली तर त्याच्यामध्ये हा मुद्दा आलेला आहे. मूलभूत संरचनेमध्ये धर्मनिरपेक्षता हा जो आहे तो राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. इथे परत काही विधानं दिलेली आहेत. खालील विधाने लक्षात घ्या. विधान ए आहे, विशिष्ट आदेश जारी करण्याचा उच्च न्यायालयाचा कलम 224 मधील अधिकार ऐच्छिक असून तो नाकारता येतो. आणि बी, बंदी प्रत्यक्षीकरणाचा आदेश शासकीय पदाधिकाऱ्यांबरोबरच खाजगी व्यक्तींवरही बजावता येतो. वरीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, बिनचूक विचारलेलं आहे. बिनचूक म्हणजे काय, तर बरोबर विधान कोणतं आहे. ए बरोबर, ए आणि बी बरोबर, फक्त बी बरोबर की दोन्ही नाही. ठीक आहे. तर इथे ऍक्च्युली दोन्ही नाही असं यायला पाहिजे होतं. तर या प्रश्नामध्ये जे कोणी लक्षपूर्वक वाचत असतील, अर्थात इथे हा प्रश्न मी वाचून दाखवलेला आहे त्यामुळे तुम्हाला लगेच उत्तर लक्षात आलं असेल. पण ज्यावेळेला हाच प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये येतो आणि तो आपण स्वतः वाचत असतो तेव्हा याचं उत्तर आपलं चुकण्याचे 99.99% चान्सेस असतात. का ते पण मी सांगते. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाचा जो अधिकार आहे कलम 32 नुसार दिलेला, तर तो आपला मूलभूत हक्क आहे. तो आपण म्हणजे अर्थात तो बजावूच शकतो. तो ऐच्छिक वगैरे नाहीये. तो अनिवार्य आहे. पण उच्च न्यायालयाच्या बाबतीत मात्र हा ऐच्छिक आहे. ठीक आहे. तर विधान तर बरोबर आहे, तरी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त बी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर याचं रिझन काय, तर विशिष्ट आदेश जारी करण्याचा उच्च न्यायालयाचा जो अधिकार आहे तो ऐच्छिक आहे आणि तो नाकारता येतो. हे जरी बरोबर असलं तरीही उच्च न्यायालयाचा हा जो अधिकार आहे तो कलम 224 मध्ये नाही तर 226 मध्ये दिलेला आहे. आणि घाईघाईमध्ये आपण हे विसरून जातो. ठीक आहे. कारण आपल्याला वाक्याचा अर्थ लक्षात येतो पण त्यातली फॅक्ट लक्षात येत नाही. आणि बऱ्याचदा फॅक्ट लक्षात येते पण अर्थ लक्षात येत नाही, त्यामुळे हे चुकू शकतं. दुसरं विधान आहे, बंदी प्रत्यक्षीकरणाचा आदेश शासकीय पदाधिकाऱ्यांबरोबर खाजगी व्यक्तींवर बजावता येतो. तर हे अगदी बरोबर आहे. काही संकल्पना आहेत ज्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती आहे देहोपस्थिती, म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण, ज्याला हेबियस कॉर्पस म्हणून ओळखलं जातं. तर हे काय आहे, याचा शब्दशः अर्थ काय होतो, तर टू हॅव द बॉडी, म्हणजे बेकायदेशीररित्या अटक जर केली असेल एखाद्याला तर न्यायालय काय करू शकतं, हा प्राधिलिक काढतं आणि अटक करणाऱ्या व्यक्तीला आदेश देऊ शकतं की ज्या व्यक्तीला म्हणजे बेकायदेशीररित्या अटक केलेली आहे
तिला तुम्ही हजर करा. ठीक आहे. आणि हा जो आदेश आहे तो सार्वजनिक प्राधिकारी त्याचबरोबर खाजगी व्यक्ती यांच्या बाबतीत तो काढला जाऊ शकतो. तर हे जे रीट्स आहेत ना, हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय 5 प्रकारचे प्राधिलेख काढू शकतं आणि ते मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास काढू शकतं. तर हे 5ही आपण पाहणार आहोत. पहिला समजलं तुम्हाला बंदी प्रात्यक्षिकरण. टू हॅव द बॉडी म्हणजे सदेह उपस्थित करणे आणि हा सार्वजनिक प्राधिकारी किंवा खाजगी व्यक्तीविरुद्ध काढण्यात येतो जर एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या अटक केली असेल तर. त्यानंतर दुसरा येतो तो म्हणजे परमादेश किंवा महादेश. आम्ही आज्ञा देतो, वी कमांड या पद्धतीचा. तर एखादा सार्वजनिक अधिकारी जो आहे तो आपलं कर्तव्य पार पाडण्यात जर अपयशी ठरला, अयशस्वी ठरला किंवा त्यानं आपलं कर्तव्य पार पाडण्यास नकार दिला आणि त्याच्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचा मूलभूत हक्क डावलला गेला, म्हणजे मला काहीतरी मूलभूत हक्क आहे पण केवळ फक्त सार्वजनिक अधिकारी त्याची जी ड्युटी आहे, त्याचं कर्तव्य आहे ते बजावण्यास नकार देतो, त्यामुळे माझ्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असेल तर सर्वोच्च न्यायालय या प्रकारचा प्राधिलेख काढू शकतं. आणि हा कोणाविरुद्ध काढला जाऊ शकतो? सार्वजनिक संस्था, अर्थात सार्वजनिक अधिकारी म्हटलेला आहे. म्हणजेच काय, तर सार्वजनिक संस्था आणि महामंडळ असेल, कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरण असेल आणि सरकार असेल, तर यांच्या विरुद्ध हा काढला जाऊ शकतो. परंतु एखाद्या खाजगी व्यक्तीविरुद्ध किंवा खाजगी संस्थेविरुद्ध परमादेश किंवा वी कमांड हा आदेश किंवा हा जो रीट आहे, प्राधिलेख आहे, तो काढता येत नाही. त्यानंतर तिसरा जो आहे तो येतो प्रतिषेध किंवा प्रोहिबिशन आपण असं म्हणतो. आता हा तर शब्दावरून लक्षात आला असेल, प्रतिबंध करणे म्हणजे टू फॉरबिड. आता हा जो प्राधिलेख आहे तो वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाच्या विरुद्ध काढू शकतं. आणि कधी काढू शकतं? जर त्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्राचं उल्लंघन करण्यापासून प्रतिबंधित करायचं असेल तर. म्हणजे एखादं कनिष्ठ न्यायालय आहे आणि ते त्यांच्या अधिकार क्षेत्राचं उल्लंघन करत असतील तर ते उल्लंघन होऊ नये म्हणून वरिष्ठ न्यायालय अशा प्रकारचा प्राधिलेख काढू शकतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये हा जो प्राधिलेख आहे तो कधी काढला जातो, कोणाविरुद्ध काढला जातो? अर्थात मी सांगितलं कनिष्ठ न्यायालयाच्या विरुद्ध, म्हणजेच काय, न्यायिक आणि समन्यायिक अधिकाऱ्यांच्या विरुद्ध हा काढला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर चौथा येतो उत्प्रेषण किंवा प्राकर्षण, सर्शिओरारी असं त्याला म्हटलं जातं. तर हा जो आहे याला थोडक्यात असं म्हणतात, असे प्रमाणित करण्यात येते की हा प्राधिलेख जो आहे तो कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाच्या विरुद्ध काढला जातो ते अधिकार क्षेत्राचं उल्लंघन केल्यानंतर. लक्षात घ्या, प्रतिषेधमध्ये काय आहे? उल्लंघन करण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी. आणि उत्प्रेषण काय आहे? उल्लंघन केल्यानंतर, अधिकार क्षेत्राचं जर उल्लंघन केलं तर. ठीक आहे. हे वरिष्ठ न्यायालय काढत असतं आणि कोणाविरुद्ध काढेल? न्यायिक किंवा समन्यायिक प्राधिकाऱ्याविरुद्ध. आणि सगळ्यात शेवटचा येतो पृच्छाधिकार म्हणजे को वॉरंटो. कोणत्या अधिकाराने असं म्हटलं जातं थोडक्यात? हा प्राधिलेख जो आहे तो घटनेने किंवा कायद्याने स्थापन केलेल्या कोणत्याही कायमस्वरूपाच्या संस्थेविषयी काढला जातो किंवा सार्वजनिक कार्यालयाच्या बाबतीत हा काढला जातो. कुठला? तर को वॉरंटो किंवा पृच्छा अधिकार असं म्हटलं जातं, त्याला क्वाधिकार असं सुद्धा म्हटलं जातं. घटनेने किंवा कायद्याने स्थापन झालेले कायमस्वरूपाचे जे सार्वजनिक कार्यालय असतात त्यांच्या बाबतीत हा जो प्राधिलेख आहे तो काढला जातो. ठीक आहे. रीट्स तुम्हाला समजले असतील. कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये 5 प्रकारचे रीट्स काढले जातात. देहोपस्थिती म्हणजे सदेह उपस्थित करा जर बेकायदेशीररित्या एखाद्या व्यक्तीला अटक केली असेल तर. परमादेश म्हणजे वी कमांड, आम्ही आदेश देतो. हा कधी काढला जातो? जर एखादा सार्वजनिक अधिकारी स्वतःचं कर्तव्य पार करण्यात अपयशी ठरत असेल आणि त्यामुळे कोणाच्या तरी मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असेल. तिसरा आहे प्रतिषेध किंवा प्रोहिबिशन. वरिष्ठ न्यायालय काढेल कनिष्ठ न्यायालयाच्या विरुद्ध जर ते अधिकार क्षेत्राचं उल्लंघन करतील असं वाटत असेल तर, उल्लंघन करण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी. चौथा आहे उत्प्रेषण किंवा प्राकर्षण. जर कनिष्ठ न्यायालयाने अधिकाराचं उल्लंघन केलं ऑलरेडी तर वरिष्ठ न्यायालय काढेल. आणि क्वाधिकार किंवा पृच्छाधिकार, तुम्ही कोणत्या अधिकाराने ही गोष्ट केली या बाबतीत. ठीक आहे. तर हे घटक तुम्हाला समजले असतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. पुढे दिलेल्या विधानांपैकी असत्य विधान ओळखा. विधान ए आहे कायद्यासमोर समानता ही सकारात्मक तर कायद्याचे समान संरक्षण ही नकारात्मक संकल्पना असून या दोन्ही संकल्पनांची मुळे अनुक्रमे ब्रिटन आणि अमेरिका येथील आहेत. आणि विधान बी आहे अनुच्छेद 14 मधील मूलभूत हक्क
केवळ व्यक्तींनाच नव्हे तर वैधानिक व्यक्ती म्हणजेच कंपन्यांना देखील उपलब्ध आहेत. पहिला पर्याय आहे ए बरोबर, दुसरा पर्याय सॉरी असत्य विधान विचारलेलं आहे. पहिला पर्याय आहे ए, दुसरा पर्याय आहे बी, तिसरा पर्याय आहे ए आणि बी आणि चौथा पर्याय आहे नन म्हणजे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर थोडं काळजीपूर्वक प्रश्न वाचून द्यायचा आहे. इथे 2 संकल्पना दिलेल्या आहेत. एक आहे कायद्यासमोर समानता आणि दुसरी आहे कायद्याचे समान संरक्षण. पण इथे या संकल्पना कोणाकडून घेण्यात आल्या तेही दिलेलं आहे आणि ही संकल्पना सकारात्मक की नकारात्मक हेही दिलेलं आहे. ठीक आहे. तर दुसरं जे याच्यामधलं विधान आहे ते बरोबर आहे. अनुच्छेद 14 मधील मूलभूत हक्क केवळ व्यक्तींनाच नव्हे तर वैधानिक व्यक्ती म्हणजेच कंपन्यांना देखील लागू होतात आणि हा जो अधिकार आहे तो कोणता आहे तर कायद्यासमोर समानता. तर हा व्यक्तींना त्याचबरोबर कंपन्यांना सुद्धा लागू होतो. पहिल्या विधानामध्ये काय चुकीचं आहे ते आपण पाहूयात. पहिलं विधान जे आहे तिथे आपल्याला 2 संकल्पना दिल्यात कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. इथे कायद्यासमोर समानता ही संकल्पना आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे हे बरोबर आहे. कायद्याचे समान संरक्षण आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे हेही बरोबर आहे. पण कायद्यासमोर समानता ही नकारात्मक संकल्पना आहे तर कायद्याचे समान संरक्षण ही एक सकारात्मक संकल्पना आहे. आता इथे लक्षात ठेवणं थोडंसं अवघड जाऊ शकतं. कायद्यासमोर समानता ही नकारात्मक आहे आणि कायद्याचे समान संरक्षण ही सकारात्मक आहे. हे कसं लक्षात ठेवायचं? ब्रिटन म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आठवतो आपला इतिहास, बरोबर? म्हणजे ब्रिटिश जे आहेत ते आपल्यासाठी काय थोडक्यात म्हणजे उदाहरणार्थ लक्षात ठेवण्यासाठी एक निगेटिव्ह रोल आपल्यासाठी प्रेझेंट करतात. सो ही नकारात्मक संकल्पना आहे जी की आपण ब्रिटनकडून घेतली. अमेरिकेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर अमेरिका हा एक बलाढ्य देश आहे. म्हणजे अर्थात पहिली तुम्हाला निगेटिव्ह समजली तर अर्थात लगेच दुसरी जी आहे ती पॉझिटिव्ह आहे हे लक्षात येईल, सकारात्मक आहे. पण परत इथे समानता आणि संरक्षण हे 2 घटक लक्षात ठेवायचे. तर अमेरिका बलाढ्य देश आहे आणि तो आपल्याला संरक्षण देऊ करतो, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तर मूलभूत हक्कांशी रिलेटेड ऑलमोस्ट सगळी कलमं आपण केलेली आहेत, सगळ्या संकल्पना आपण केलेल्या आहेत. या लेक्चरमधून मूलभूत हक्क हा घटक तुमचा ऑलमोस्ट कव्हर झालेला आहे. ठीक आहे. तरी काही पॉईंट्स राहिले असतील तर ते आपल्या टेस्टमध्ये कव्हर होतच आहेत, जे की आयोगाने विचारलेले प्रश्न असतील किंवा टेस्ट सिरीजमधले प्रश्न असतील. इथून ते आपण कव्हर करतच आहोत. आय होप थोडं लेंदी आहे लेक्चर, पण हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल. याच्यातून बऱ्याच तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. जर समजलं असेल लेक्चर, तुम्हाला याचा फायदा होईल असं वाटत असेल तर लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.